पारनेर तालुक्यातील गांजी भोयरे येथील गुरुदत्त आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या दिवशी सकाळी 6 ते 7 महापूजा व अभिषेक, 7 ते 8 होमहवन, 8 ते 10 गुरुपूजन, सकाळी 10 ते 12 हरिभक्तपरायण विजय महाराज खाडे यांचे हरिकीर्तन झाले। यावेळी खाडे महाराज यांनी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या गुरु परंपरेवरील अभंगावर सविस्तर निरूपण केले। कीर्तनाला गायनाची साथ हरिभक्तपरायण बाबू महाराज बनकर, राजू महाराज पानसरे तर मृदुंगाची साथ हरिभक्तपरायण रोहन महाराज खाडे यांनी केले। याप्रसंगी हरिभक्तपरायण तुकाराम महाराज गागरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनानंतर महाआरती झाली। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या पारनेर प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी। पाहुयात बातमी सविस्तर। जे मार्ग जे आहे जीवनाचे हे मार्ग त्या ठिकाणी सुखकर होत असतात। मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेण्याचे पंथे चालू जातात न पडे गुंता कोठे काही। त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये कुठेही गुंता येणार नाही। फक्त मार्ग दाखवणारा गुरु त्या पद्धतीचा पाहिजे। जर गुरु चांगला असेल तर आपलं जीवन जे आहे हे जीवन त्या ठिकाणी सार्थकी लागतं, नाहीतर आपलं जीवन हे निरर्थक ठरत असतं। म्हणून देवे दिला देह भजना गोमाता तो या झाला फाटा बाधिकेचा। का फाटा बाधिकेचा होत असतो, का जीवनाला फाटे फुटत असतात, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला योग्य गुरु भेटला नाही म्हणून आपलं जीवन त्या ठिकाणी भरकटलं जातं। विठ्ठल म्हणून जीवनामध्ये गुरु मी थोड्या वेळापूर्वी बोलून गेलो की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गुरु केले, प्रभू रामचंद्रांना सुद्धा गुरु होते। नवे दत्त प्रभू सुद्धा त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचं काम दत्त प्रभू सुद्धा त्या ठिकाणी करत असायचे। एक शेवट मनाची आजोगे सिद्धी पावे, पहिले चरणापर्यंत आपण पोहोचलो आणि आता या ठिकाणी बरोबर 12 वाजलेले आहे। मला वाटते 12:15 वाजेपर्यंत 12:30ला आरती असते। त्याच्या घरी दत्त चोपदार करीत असेल निळोबराईने हे वर्णन केलेलं आहे। तर त्यावेळी दासोपंतांनी या दत्त प्रभूंना विचारलं की असं का, त्यावेळी मग तुम्ही का गायब झाला, त्यावेळी तुम्ही थांबून का राहिले नाही। त्यावेळी दत्त प्रभूंनी उत्तर दिलं, म्हटले की तुमच्यावर माझी कृपा आहे, मी तुम्हाला प्रसन्न आहे म्हणून तुमच्या बरोबर सोंगट्या खेळतो। परंतु नाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की नाथ महाराजच माझे मालक आहे आणि मालकांसमोर मी सोंगट्या खेळायचं हे मला शोभलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी गायब झालो। विठ्ठल म्हणून आपली भक्ती जर चांगली असेल, आपली सेवा किंवा आपल्या सेवेसाठी भगवंत सुद्धा त्या ठिकाणी येत असतो। नाथ महाराजांचे अनेक प्रसंग आपल्याला श्रीखंडाचे वगैरे अनेक प्रसंग सांगता येतील, परंतु आपली वेळ संपलेली आहे। म्हणून साधूला शरण गेल्यानंतर प्रपंचिक गोष्टी त्या ठिकाणी मागायच्याच नाही। साधू जवळ गेल्यानंतर अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।